आज वरिष्ठ ॲडव्होकेट एन डी पाटील आणि आपण त्यांच्याबरोबर एक चर्चा करू. ज्या आंदोलन जंतर मंतरवर झालेलं आहे त्यावर आपल्या सरांची काय प्रतिक्रिया आहे ते ऐकून आणि त्या लाठीचार्ज हे सगळं. परवा दिवशी जो काय लाठीचार्ज गेला त्याला विद्यार्थ्यांना, तर तो म्हणजे इतिहासातला काळा दिवस म्हणून त्याचं नोंद झाली पाहिजे. कारण जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्यांचं आंदोलन करण्याची पद्धत, त्यांचं शांततापूर्ण आंदोलन आणि असं चाललेलं आंदोलन आणि त्यांच्या मागण्या हे जर लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये असं नाही आहे की त्यांच्या मागण्या ह्या कुठल्या तरी दुष्ट हेतूने केलेल्या आहेत किंवा काय. त्यांचा कोणाविरुद्ध आक्षेप जो आहे तो म्हणजे शिक्षण मंत्री, नीट पेपर फुटी, त्याच्यानंतर TET पेपर फुटी आणि मग जे त्या विद्यार्थ्यांनी सगळे ते धाडस केलं, ते आंदोलन सुरू केलं, तर ते आंदोलन मोडीत काढण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे तर त्याचा सर्व थरातून निषेधच होतो. कारण विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे मारहाण झाली, ज्याप्रमाणे विद्यार्थिनींनासुद्धा मारहाण झाली, हे जर बघितलं आपण तर अक्षरशः म्हणजे अंगावर काटा येतो. आणि काय चाललं आहे काय देशात. म्हणजे मला तर असं वाटतं की नेपाळमध्ये जी काय उलथापालथ झाली ना, तर ती भारतामध्ये व्हायची शक्यता वगैरे. कारण आत्ता ही सुरुवात आहे आणि सुरुवात आहे तर ह्याचे जे पडसाद आहेत ते मात्र सरकारला भोगावेच लागतात. आणि त्या दरम्यान जी काय प्रॉपर्टी, सार्वजनिक प्रॉपर्टी ह्याचं नुकसान झालं. त्यांनी असं सांगितलं पोलिसांनासुद्धा मारहाण झाली, पण ती मारहाण झालेली नाही. कुठल्याही पोलिसाला झालेली मारहाण ही कुठल्याही न्यूज चॅनलला वगैरे सुद्धा दाखवलेली नाही.